गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावरती आपण थेट जाणार आहोत। त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे या दाखल झाल्या आहेत। समवेत माजी खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्या ठिकाणी बरेच ठिकाणच्या घडामोडी आपण पाहतोय। बऱ्याच उपक्रमाचं सुद्धा त्या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं आहे। शिबिराचं आयोजन करण्यात आलं, रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। इतरही आमदार खासदार मंत्री त्या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावरची ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी पंकजा मुंडे दाखल झाले आहेत। कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत माजी खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज गर्दी पाहायला मिळत आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावरती कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे या दाखल झालेल्या आहेत। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा आहेत। तर धनंजय मुंडे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्या ठिकाणी बऱ्याच उपक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत बोलले आहेत। सचिन, आपण पाहतोय गोपीनाथ गडावर मंत्री पंकजा मुंडे या दाखल झाल्यात, काय ताजे अपडेट आहे? सध्या आपण पाहतो दृश्यांमध्ये की पंकजा मुंडे या ठिकाणी आता पोहोचले काही अंतरावरच ते आहेत आणि आता स्मृतीस्थळाचे जे दर्शन घेणार आहेत, ते अभिवादन करणार आहेत। आपण पाहतो या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे अनुयायी हे दाखल झालेले आहेत आणि जवळपास हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी राज्यभरातून आलेले आहेत आणि आता पंकजा मुंडे यांची सर्वांना आतुरतेने वाट पाहत होते। आता ते या इथं स्मृतीस्थळावर आलेले आहेत आणि ते आता अभिवादन करतायत। तर अगदी सचिन, ज्या प्रकारची माहिती मिळाली आहे, काही महत्त्वाचे उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी राबवण्यात आले, त्यामध्ये रक्तदान शिबिर सारख्या सुद्धा उपक्रमांचा समावेश आहे। त्या उपक्रमाबाबतची नेमकी काय माहिती आहे? या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर रक्तदान शिबिर असेल, नेत्रदान शिबिर असेल, त्याचबरोबर आपण मृत्यूनंतर देहदान केलं जातं त्या संदर्भात देखील या ठिकाणी जनजागृती केली जात आहे। तसेच या ठिकाणी जे गरजू विद्यार्थी आहेत, त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केलं जात आहे। त्यासह इतर जे अनेक उपक्रम आहेत त्या ठिकाणी सध्या केली जात आहेत आणि या माध्यमातून एक प्रकारे ही आदरांजली गोपीनाथ मुंडे यांना दिली जात आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर यानंतर आता एक ढोक महाराजांचं कीर्तन देखील होणार आहे आणि त्या कीर्तनानंतर पंकजा मुंडे या जनतेला संबोधित करणार आहे आणि हा महत्वाचा दिवस मानला जात आहे। आणि आजच्या दिवशी पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले। मात्र या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मुंडे साहेब अमर राहूच्या जोरदार घोषणा पाहायला मिळत आहेत। किरण, अगदी सचिन, आपण पाहतोय की पंकजा मुंडे आहेत, त्यांच्यासमोर माजी खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अन्य कुठले कुठले नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा असणार आहेत, याबाबतची काय माहिती मिळाली? त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि दोन्ही भगिनी या ठिकाणी स्मृतीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतलेले आहे, अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी अभिवादन सध्या सुरू आहे। इथून पुढे आता ते ज्या बाजूला ढोक महाराजांचं कीर्तन सुरू आहे परिसरामध्ये, त्या ठिकाणी त्या जाणार आहेत आणि त्या ठिकाणी कीर्तनामध्ये त्या सहभागी होणार आहे आणि त्यानंतर ते संबोधन करणार आहेत। कारण अगदी सचिन, खरं तर आजच्या या जे काही घडामोडी सध्या घडत आहेत, सामाजिक उपक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत, आपल्याला पाहायला मिळतं। धनंजय मुंडे हे सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत अशी माहिती मिळाली होती, त्याबाबतची काय माहिती? धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहे। मात्र अद्यापर्यंत ते या ठिकाणी आलेले, ते कधी येणार आहे याबाबत आधी माहिती नाही। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक असे आमदार असतील, खासदार असतील, जे मुंडे साहेबांच्या सानिध्यामध्ये मोठे झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते होते, आज विविध पदावरती आहेत। अशा हजारो लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आता गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी अभिवादनासाठी ते येत आहेत। मात्र जे धनंजय मुंडे आहेत, काही दिवसांपूर्वीपासून ते आपण पाहतो की विपश्यनाला ते गेले होते, विपश्यनातून ते परत आलेले आहेत। मात्र ते किती वाजता या ठिकाणी येणार आहे हे अजून कळालेले नाही, मात्र ते येणार आहे एवढं मात्र निश्चित म्हटलं जात आहे। तर अगदी खरं तर सचिन, आपण पाहतोय की वृक्षारोपणाच्या सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। गोपीनाथ गडावर अन्य सुद्धा कार्यक्रम असल्याची माहिती मिळते, याबाबतची काय माहिती? नक्कीच, कारण वृक्षारोपण असेल किंवा ज्या विद्यार्थिनी असतील त्यांचा सत्कार असेल, त्याचबरोबर बालविवाह रोखण्यासंदर्भातल्या ज्या काही जनजागृती काही असतील क्षणासाठी आपल्याला थांबवतोय।